हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या। छान अशा वरून क्रिस्पी पांढऱ्या तिळाचा वापर करून अगदी छान स्वादिष्ट अशा कोथिंबीर वड्या। चला तर मग रेसिपी बघूया। इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, छान अशी हिरवी कोथिंबीर आहे। छान निवडून घेतली आणि त्यानंतर ती आपण सर्व कोथिंबीर अशी बारीक चिरून घेणार आहोत। त्यासाठी लागणारे वाटण, एक 5 ते 6 मिरच्या, लसूण, एक चमचाभर जिरं, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि छान आपण हे बारीक पेस्ट करून घेणार आहोत। छान थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे। आता सर्व कट केलेल्या कोथिंबीर मध्ये आपण हे वाटण टाकणार आहोत। त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, थोडीशी हळद, धनेपूड, जिरेपूड, थोडं लाल तिखट चवीनुसार। तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार टाकायचं। थोडंसं मीठ आणि खूप सारं पांढरे तीळ। पांढऱ्या तिळाने खुसखुशीतपणा खूप छान येतो वडीला। छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं। पाण्याचा वापर करायचा नाही, ऑलरेडी कोथिंबीरीला पाणी खूप सुटतं, त्याच्यामुळे पाण्याचा वापर आपण इथे नाही करणार आहोत। छान सर्व मिक्स करून घ्यायचं। जसं बेसन पीठ आणखी लागत असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं बेसन पीठ ऍड करणार आहोत। इथे मी ऍड केलं आहे। छान असं सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता इथे एका चाळणीला पूर्ण तेल लावून आपण ते मिश्रण इथे त्याच्यासाठी थापून घेणार आहोत, वाफवून घेण्यासाठी चाळणीवरती। तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्याचे जसं आपण आलू वडीला करतो गोल, त्या पद्धतीने करू शकता। मी थापून घेते। छान असं सर्व बाजूनी ते पसरून घ्यायचंय। आणि वरून आपण तीळ टाकणार आहोत। थोडे पांढरे तीळ आपण वरून टाकणार आहोत। आतमध्येही टाकलं आहे, थोडंसं वरूनही टाकायचं। छान क्रिस्पीपणा छान येतो। छान ते हाताने स्प्रेड करून घ्यायचं आणि पातेल्यामध्ये थोडं पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं, त्यावरती ही चाळण आपण ठेवूयात आणि त्यावर एक जाडसं ताट किंवा काही तुम्ही ठेवू शकता। मी इथे तवा ठेवला आहे। एक 10 ते 15 मिनिटात वड्या आपल्या वाफवून तयार आहेत, बघू शकता तुम्ही। आता या पद्धतीने आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत चाकूनी। छान वड्या शिजलेल्या आहेत। छान असे त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही, वड्या खूप छान पद्धतीने पडल्या आहेत। तेल गरम झालेलं आहे कढईत। आता आपण ते वड्या फ्राय करून घेऊयात। छान अशा मंद आचेवर वड्या आपण सर्व फ्राय करून घेणार आहोत। अमेझिंग! आणि तुम्ही बघू शकता वड्या तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा
आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अनुजाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा.